ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या घरगुती बजेटवर चारीही बाजूंनी दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सणासुदीचा काळ जवळ येत असताना खिशाला थेट कात्री लावणारे अनेक बदल आता लागू झाले आहेत. याची सुरुवात 1 ऑगस्टच्या डेडलाईनपासून होत आहे. जीएसटी बिलिंग आणि ई-वे बिलच्या नियमांमध्ये आजपासून मोठे बदल करण्यात आले आहेत. जेव्हा अशा प्रकारे बिलिंग आणि वाहतुकीचे नियम कडक होतात, तेव्हा कंपन्यांना त्यांच्या लॉजिस्टिक आणि प्रशासकीय यंत्रणेत तांत्रिक सुधारणा करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. हा वाढलेला ऑपरेशनल कॉस्ट भरून काढण्यासाठी कंपन्या अनेकदा उत्पादनांच्या किमतीत वाढ करतात, ज्याचा अंतिम बोजा तुमच्या खिशावर पडतो. यासोबतच रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. प्रवाशांसाठी आणि प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी हा एक प्रत्यक्ष जाणवणारा अडथळा आहे. हे धोरणात्मक बदल तुमच्या आगामी सणासुदीच्या बजेटवर पडणाऱ्या पहिल्या मोठ्या आर्थिक दबावाचे संकेत आहेत. स्थानिक धोरणांच्या प्रभावाव्यतिरिक्त आता पश्चिम आशियातील बदलत्या भौगोलिक स्थितीमुळे जागतिक बाजारपेठेला अस्वस्थतेने ग्रासले आहे. या प्रादेशिक तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरातील घसरण थांबली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने सराफा बाजारात सोन्याला पुन्हा झळाळी आली असून ते महाग झाले आहे. जागतिक स्तरावर दुसरा मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वेगाने वधारले आहेत. कच्चे तेल महागल्यामुळे परकीय चलनाचा ओघ विस्कळीत झाला असून भारतीय रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. जेव्हा रुपया कमकुवत होतो आणि कच्च्या तेलाचे दर वाढतात, तेव्हा देशांतर्गत इंधनाचे दर वाढण्याची दाट शक्यता निर्माण होते, ज्याचा परिणाम वाहतूक खर्चावर होतो. हा परिणाम आता तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. टाटांसारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी चहा, मीठ आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. थोडक्यात सांगायचं तर मध्य पूर्वेतील संघर्ष आणि कच्च्या तेलाचे अर्थकारण यामुळे तुमच्या घरगुती ताळेबंदातील खर्चाची बाजू वेगाने फुगत आहे. खर्चाची ही यादी वाढत असली तरी ताळेबंदाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच जमेच्या बाजूला काही अशा घडामोडी घडत आहेत ज्या तुम्हाला दिलासा देऊ शकतात. फूड डिलिव्हरी क्षेत्रात आता मोठी व्यावसायिक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता झोमॅटो आणि स्विगीच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी या मार्केटमध्ये उतरत आहे. अर्थशास्त्रातील लॉस लीडर या तत्वानुसार नवीन कंपन्या स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सुरुवातीला मोठा तोटा सोसून ग्राहकांना प्रचंड सवलती देतात. या मार्केट वॉरमुळे ग्राहकांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध होईल. यासोबतच सरकारी यंत्रणेकडूनही थेट आर्थिक मदत पोहोचू लागली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFOने खातेदारांच्या खात्यात वार्षिक व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेला आता गती मिळाली असून अनेक नोकरदारांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे अधिकृत SMS येणे सुरू झाले आहे. दीर्घकालीन लाभाचा विचार करता 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला वेग आला आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. जागतिक घडामोडींमुळे पैसा खर्च होत असतानाच दुसरीकडे कॉर्पोरेट स्पर्धा आणि सरकारी लाभ तुमच्या खिशात पुन्हा तरलता लिक्विडिटी निर्माण करत आहेत. आता आपण या महिन्यातील भारतीय ग्राहकाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद एबंद 1 पाहूया. या लेजरमध्ये परिस्थिती स्पष्ट आहे. एका बाजूला महागडे इंधन आणि किराणा मालाचा वाढता दर आहे, तर दुसऱ्या बाजूला PFचे व्याज आणि ई-कॉमर्समधील सवलतींमुळे मिळणारी बचत आहे. सणासुदीचा काळ तोंडावर असताना तुमच्या बजेटचे हे पारडे अत्यंत नाजूक वळणावर आहे. अशावेळी जुन्या सवयीने पैसे खर्च करण्याऐवजी तुम्हाला तुमच्या प्रत्येक रुपयाचे नियोजन करावे लागेल. येत्या काळात सतर्कता हीच तुमची खरी आर्थिक ढाल ठरेल. जे ग्राहक या बदलांनुसार स्वतःला जुळवून घेतील, तेच महागाईच्या या लाटेत आपली संपत्ती सुरक्षित ठेवू शकतील.